नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या ह्या संवाद सारथी व्याख्यानमालेला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या एन-जी-ओविषयी एक 2 मिनिटात माहिती सांगतो. आमचं एन-जी-ओ संकल्प फाउंडेशन या नावाने गेले 12 वर्षात पासून महाराष्ट्रातील विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून काम करत आहे. आमच्या एन-जी-ओचं मुख्य तत्व महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवा वावे जीवसेवा या तत्वाने आमचं एन-जी-ओ काम करत आहे. गेल्या 12 वर्षात ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, जलसंधारण, महिला सबलीकरण, आरोग्य अ, अ, या विविध विषयांवर आमचं एन-जी-ओ काम करत आहे. एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी या ठिकाणी शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन नहीं। ऑनलाईन मीटिंग आहे. कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन माध्यमातून वेबिनार सीरीज सुरू केली. अगदी जे आमच्या एन-जी-ओचं मुख्य काम आहे खेड्याकडे चला. तर ग्रामीण विकास, तिथले स्वयंरोजगार, कृषी प्रक्रिया उद्योग यासोबतच शेतीच्या विविध पद्धती, यौगिक फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग, नॅचरल फार्मिंग या विषयांवर आम्ही तज्ञांना ऑनलाईनच्या माध्यमातून बोलवलं. यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत अ, लोकांना मोबाईलची स्क्रीन असेल, टीव्हीची स्क्रीन, कॉम्प्युटरची स्क्रीन ह्याची खूप सवय झालेली होती. तर त्यावर कसं नियंत्रण करावं यासाठी आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांसाठी आम्ही वेबिनार सीरीज ठेवली, की ज्यातनं काय ॲक्टिव्हिटी घेतल्या पाहिजे याबद्दल अ, त्या वर्कशॉपमध्ये विषय मांडला. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही वेबिनारचे आयोजन केलं. यासोबत विश्वशांती असेल, जलसुरक्षा, आरोग्य अशा विविध विषयांवर की ज्याचा समाजासाठी खूप फायदा होऊ शकतो, अशा वेबिनारचं आयोजन केलं ऑनलाईनच्या माध्यमातून. हे सगळं करत असताना असं जाणवत होतं, की एक असा काही
आपण प्रोजेक्ट सुरू करू शकतो का, की ज्यात संवाद होईल. खूप लोकांशी चर्चा केली. आमच्या मुख्य मार्गदर्शिका भावनाताई विसपुते यांच्या मार्गदर्शनाने भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2022ला आम्ही संवाद सारथी या व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश जे पण डिफरंटली एबल अपंग व्यक्ती आहे, त्यांना अ, आमंत्रित करून त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणं. कारण अपंग व्यक्तींना रोजच त्यांच्या जीवनात खूप सारा संघर्ष असतो. मग ते जीवन जगत असताना आपल्यातल्या कमी ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, यासोबत ते आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करतात. ते शिक्षण घेत असताना व्यवसाय किंवा त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा इतर सामाजिक ठिकाणी स्वतःला सिद्ध कसं करतात. यासोबतच ते आपल्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी किती प्रयत्न करतात. आत्तापर्यंत जेवढेही महानुभाव येऊन गेले 164 वेबिनार्स झाले. त्या प्रत्येक वेबिनारमध्ये जे महानुभाव येऊन गेले, ते त्यांच्या क्षेत्रात नक्कीच मास्टर ब्लास्टर होते. आणि प्रत्येक वेळेस आम्हाला या सगळ्या लोकांकडून, या महानुभावांकडून आम्हाला निश्चितच नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात आणि ऑनलाईनच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळते. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्ता अंजली मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी सारिका मॅडमला विनंती करतो. सारिका मॅडम. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 165 आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 165 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत सामाजिक सेवा क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवाशी तसेच सामाजिक कार्यकर्त्या माननीय अंजली संजय सूर्यवंशी आज आपणास वक्त्या म्हणून लाभलेले आहे. माननीय अंजली यांनी 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून त्या आकाशवाणीमध्ये सूत्रसंचालन करतात. त्यांना वेगवेगळ्या हस्तकलेच्या वस्तू बनवता येतात, त्यात त्या पारंगत आहेत. त्यांचा गेली 14 वर्ष अहमदनगर येथे आकांक्षा अपंग पुनर्वसन केंद्र येथे समाजसेवेचा अनुभव देखील आहे. त्यांना लेखन आणि चित्रकला यामध्ये विशेष रस आहे. तसेच त्यांना गायनाचीही आवड आहे. माननीय अंजली यांना बेस्ट हँडमेड क्राफ्ट अवॉर्ड तसेच बेस्ट अँकर अवॉर्ड प्राप्त झालेले आहे. माननीय अंजली संजय सूर्यवंशी या आज आपल्याशी अंजलीची समर्पित समाजसेवा या विषयावर संवाद साधणार आहेत. चला तर मग आपण ही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळवूया. आता अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद सारिका मॅडम. मी पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांचे स्वागत करतो. अशोक भानसे सर, अंजना मॅडम, खूप खूप स्वागत आहे. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या अंजली मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्यासोबत शेअर करावा. खूप खूप स्वागत आहे मॅडम तुमचं. Thank you so much, Vishal sir. Good evening, everyone. सर्वप्रथम मी आज मनापासून आभार मानते आदरणीय विशाल सर आणि त्यांच्या संवाद सारथी या संवेदनशील व समाजभान जपणाऱ्या संपूर्ण टीमचं, ज्यांनी मला आज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांसोबत संवाद साधण्याची, मनातलं बोलण्याची आणि माझी गोष्ट मनमोकळेपणाने मांडण्याची संधी दिली. कारण आजचा हा संवाद फक्त माझा नाहीये, तर तो त्या प्रत्येकाचा आहे, ज्याने आयुष्यामध्ये ना कधी आपण कमी आहोत का, आपल्या जीवनामध्ये काय कमी आहे असा प्रश्न स्वतःला तर नक्कीच विचारलेला असेल.
मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारून या सेशनची सुरुवात करू इच्छिते. मला एक सांगा बरं, की स्वप्न पाहण्यासाठी पायांची गरज असते का? किंवा आकाशात उडण्यासाठी पंख हवेत का? की धाडस पुरेसं असतं? जर तुमचं उत्तर हे धाडस असेल ना, तर मग आजचा जो संवाद आहे ना, हा तुमच्यासाठीच आहे. तर आज या ठिकाणी लाईव्ह सेशनसाठी झूमवर आणि फेसबुकवरून जोडलेल्या सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार. मी अंजली संजय सूर्यवंशी. आज मी इथे कुणाला उपदेश करायला आले नाही किंवा यशाच्या कथा रंगवायला आलेली नाहीये. तर माझ्या आयुष्यातल्या खऱ्या जखमा, खरे अश्रू आणि खऱ्या जिद्दीची गोष्ट सांगायला आले आहे. मी दिव्यांग आहे, हो, पण त्याहूनही आधी मी एक स्त्री आहे. स्वप्न पाहणारी, लढणारी आणि हरली तरी पुन्हा उभा राहणारी. आणि खरं तर आजचा हा संवाद जो आहे ना, तो माझ्या यशाची जाहिरात नाही, तर माझ्या पडण्याची, थकण्याची आणि प्रत्येक वेळेस ना स्वतःला सावरत पुढे जाण्याची, चालण्याची गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे, ही गोष्ट ऐकताना तुमच्यापैकी कुणीतरी स्वतःला यात नक्कीच बघेल. आणि कदाचित इथून जाताना मीही करू शकते, मीही करू शकतो, असं स्वतःशीच म्हणाल. तर बघा मित्रमैत्रिणींनो, जगातील प्रत्येक सकाळ ना कुणासाठी तरी नवी संधी घेऊन येत असतो. लोक उठतात, धावतात, कामाला जातात, मोकळेपणाने हसतात, फिरतात. पण माझ्यासाठी प्रत्येक दिवस थोडासा वेगळा असतो. सकाळी उठल्यापासूनच माझा संघर्ष चालू होतो. मी उठते, मनात अनेक गोष्टी करण्याच्या इच्छा असतात. जसं बाजारात फिरायचं, बागेत फिरायला जायचं, मित्रमैत्रिणींसोबत मनसोक्त हसायचं, मज्जा मस्ती करायची. पण ना मी करू शकत नाही, कारण माझे पाय मला साथ देत नाहीत. पण जगातली मस्ती, धावपळ, स्वच्छंदपणा ना, हे सगळं मी फक्त डोळ्यांनीच अनुभवते. कधी-कधी खूप वाटतं, की मी सुद्धा इतरांसारखं रस्त्यावर चालत, गप्पा माराव्यात, उंच डोंगरावर चढावं किंवा पावसात भिजावं आणि मग मनात एक परत विचार चमकतो, की नको, जर मला पंख असते तर किती बरं झालं असतं. पण लगेच दुसरा विचार डोकं वर काढतो. नको, पंख तर नको, कारण पंखांना पण बंधनं असतात ना. पंख असले तरी उडताना थकवा तर येतो, वारा अडथळा आणतो, पाऊस थोपवतो. मग वाटतं पंख नकोत, फक्त भक्कम पाय हवेत, जे ना मला जगभर फिरवतील. माझ्या मम्मी डॅडींसोबत, फ्रेंड्ससोबत लांब लांब प्रवास घडवतील. समुद्र किनाऱ्यावर चालताना वाळूला स्पर्श करण्यास सक्षम असतील, असं मला वाटतं. चला तर मग, माझी गोष्ट माझ्या संघर्षातून आत्मसन्मानापर्यंत जो प्रवास आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करते. माझं नाव अंजली संजय सूर्यवंशी आहे. माझा जन्म महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यात झाला. आज माझं वय 33 वर्ष आहे आणि मी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. माझं कुटुंब अतिशय साधं आहे. मम्मी, डॅडी आणि माझा लहान भाऊ. माझे डॅडी ड्रायव्हर म्हणून काम करतात. मम्मी गृहिणी आहे. माझा लहान भाऊ उत्तम डान्सर आहे आणि तो पूर्णपणे नॉर्मल आहे. मी लहानपणापासूनच अहिल्यानगरमध्येच वाढले. मला 65% लोकोमोटो डॉर्फिझम दिव्यांगत्व आहे. माझी उंची कमी आहे. हातपायांमध्ये ताकद देखील कमी आहे. पण मला हे कधीच माझी कमजोरी वाटली नाही. कारण हीच माझी ओळख बनली आहे आज. आज मी अभिमानाने सगळ्यांना सांगते, की मी एक उत्तम लेखिका, एक निवेदिका अँकर, सामाजिक कार्यकर्ती आणि आकाशवाणी कलाकार सुद्धा आहे. पण इथपर्यंत पोहोचणं ना माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. त्यामागे आहे संघर्ष, वेदना, अपमान आणि तरीही न मानलेली जिद्द, हार न मानलेली जिद्द. चला, माझी गोष्ट सुरुवातीपासून सांगते. माझा जन्म ना एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला.
माझ्या मम्मी डॅडींचं लव्ह मॅरेज झालं आहे. माझ्या डॅडींना ना नेहमीच मुलीची आवड होती. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की मला पहिली व्हावी अशी त्यांची इच्छा होती. आणि ज्यावेळी माझा जन्म झाला ना, तेव्हा संपूर्ण कुटुंब आनंदी होतं. माझ्या डॅडींचा आनंद तर गगनातच मावत नव्हता. पण कोणालाही कल्पना नव्हती की डॉक्टरांच्या एका छोट्याशा निष्काळजीपणामुळं माझं आयुष्य कायमचं बदलणार आहे. कारण नवजात बाळाला जन्मानंतर 24 तासाच्या आतमध्ये एक विशिष्ट इंजेक्शन दिलं जातं. एक विशिष्ट इंजेक्शन दिलं जातं, ज्यामुळे बाळाच्या लांब हाडांची योग्य वाढ होते. परंतु माझ्या जन्माच्या वेळी ते इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नव्हतं. पुण्यावरून आणावं लागणार होतं. असं डॉक्टरांनी सांगताच माझे मामा लगेच ते इंजेक्शन तात्काळ पुण्यावर जाऊन घेऊन आले. पण तरीसुद्धा डॉक्टरांनी ते मला दिलंच नाही. आणि या निष्काळजीपणाचा परिणाम असा झाला, की माझ्या लाँग बोन्स म्हणजे लांब हाडांची वाढ झालीच नाही. ती छोटीच राहिली आणि माझी उंची कायमची कमी राहिली आणि इथूनच माझ्या दिव्यांगत्वाची खरी सुरुवात झाली. पण ही गोष्ट घरच्यांना नंतर वेळ निघून गेल्यावर समजली. कारण लहानपणी मी तर नॉर्मल मुलांसारखीच होते. माझी तब्येत खूप जास्त होती आणि स्वप्नातही विचार केला नव्हता, की पुढे जाऊन असं होईल म्हणून. पण ज्यावेळेस मी 2-3 वर्षांची झाले, तर त्यावेळेस बाळ चालायला सुरुवात करतं किंवा उभं राहायला सुरुवात करतं. तर त्यावेळेस काय व्हायचं, की मला उभं राहता येत नव्हतं. कशाचा तरी मी भिंतीचा आधार घेऊन उभं राहायचा प्रयत्न करायचे आणि पटकन खाली पडायचे. आणि ज्यावेळेस माझ्या मम्मी-डॅडींच्या हे लक्षात आलं, त्यांना समजलं, की काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय हिच्यामध्ये. तर तेव्हा त्यांनी लगेच डॉक्टरांकडे मला नेलं उपचारांसाठी आणि जिथं त्यांना आशा वाटायची तिथं ते मला घेऊन गेले. पण डॉक्टर नेहमी म्हणायचे, की तुमच्या मुलीची तब्येत खूप जास्त आहे आणि काही मुलांना उशिरा चालायला येतं. काळजी नका करू. पण माझ्या मम्मी-डॅडींनी तरी पण कधी हार नाही मानली. कारण त्यांना जिथं-जिथं आशेचा किरण दिसला, तिथं-तिथं ते मला घेऊन जायचे. खूप पैसा पण त्यांनी खर्च केला, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. मग शेवटी त्यांनी मला ज्यावेळेस मी 5 वर्षांची झाले, तेव्हा त्यांनी मला नॉर्मल शाळेमध्ये घातलं आणि माझ्या आयुष्यातील खरी हिरोईन आयडल ही माझी मम्मीच आहे. कारण की पहिल्यापासून तर 12वी पर्यंत तिने मला शिकवलं, घडवलं आणि दररोज मला सायकलवरती ती बसवून शाळा आणि कॉलेजला सोडायला पण यायची आणि घ्यायला पण यायची. मम्मीनी कधीच हार मानली नाही, कारण की तिचं फक्त एकच स्वप्न होतं, की माझ्या मुलीने खूप शिकलं पाहिजे आणि पुढे गेली पाहिजे, मोठं झालं पाहिजे, आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे. 10वी पर्यंत माझ्या शाळेतील सगळे शिक्षक खूप चांगले होते, सपोर्ट करायचे मला. माझ्या पाठीशी खंबीरपणे नेहमी ते उभे राहिले. त्यांनी मला कधीच म्हणजे शाळेमध्ये वेगळं असल्याची जाणीव पण नाही करून दिली. पण खरी परीक्षा सुरू झाली 11वी ला गेल्यावर. ज्यावेळेस मी कॉमर्ससाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. प्रवेश मिळवूनही कॉलेजमध्ये पैसे घेऊन एका नॉर्मल व्यक्तीला माझी सीट विकण्यात आली, म्हणजे दुसऱ्यांना दिली. ज्यावेळेस मी तिथं विचारणा केली, तेव्हा उत्तर मला मिळालं, की कॉमर्सचा जो वर्ग आहे ना अंजली, तो 3ऱ्या मजल्यावर आहे आणि तू दिव्यांग आहे. तर तू रोज वर चढू शकणार नाहीस आणि त्यामुळे तू आर्ट्स घे. आर्ट्सचा वर्ग खाली आहे, असं मला त्यांनी सांगितलं. तर त्यावेळेस मी त्यांना धीराने म्हणले, की वर कसं चढायचं आणि कसं जायचं ते माझं मी बघेन. पण मला कॉमर्सलाच ॲडमिशन द्या तुम्ही, कॉमर्सच घ्यायचंय मला. पण तरी त्यांनी ऐकलं नाही. मग शेवटी मी तक्रार केली आणि असं करून मग शेवटी मला 11वी-12वी कॉमर्सला त्यांनी ॲडमिशन दिलं. पण पुढचे काही महिने ज्यावेळेस मी कॉलेजला जायचे ना, त्यावेळेस मला जाणीवपूर्वक शिक्षकांनी दुर्लक्षित केलं तिथं. तर तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. पण एक चांगली गोष्ट होती, की शाळेमध्ये पण आणि कॉलेजमध्ये पण मला माझे मित्र-मैत्रिणी खूप सपोर्टिव्ह आणि खूप चांगले भेटले. त्यांनी माझी साथ कधीच नाही सोडली. मी काय करायचे, ज्यावेळेस माझं ॲडमिशन झालं, त्यावेळेस मी कॉलेजला 1 तास किंवा दीड तास आधीच जायचे. जेणेकरून हळू-हळू 3ऱ्या मजल्यावरती पोहोचण्यासाठी मी लवकर पोहोचू शकेल किंवा माझं लेक्चर मिस नाही होणार.
त्यामुळे मी लवकर जाण्याचा प्रयत्न करायचे आणि सगळ्यांच्या आधी वर्गामध्ये मी हजर असायचे. आणि 2 वर्ष मी सातत्याने असं केल्याच्या नंतर काय झालं, की ज्या शिक्षकांनी मला दुर्लक्ष केलं होतं, त्याच शिक्षकांच्या हातून मला सलग 2 वर्ष बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर हा सन्मान देखील त्यांनी मला दिला स्वतःहून. आणि तो क्षण खरं तर माझ्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा क्षण होता. आणि मला पुढचं शिक्षण पण घ्यायचं होतं. खूप इच्छा होती शिकण्याची पुढं. पण वय वाढत गेलं तसं माझं आरोग्य खालावत गेलं. आणि घरची पण आर्थिक परिस्थिती तशी बिकट होती. कारण मम्मीसाठी रोज मला कॉलेजला नेणं खूप कठीण होतं. कॉलेज घरापासून खूप लांब होतं. आणि हे सगळं माझ्या लक्षात आलं तर त्यामुळे मी पुढचं शिक्षण थांबवलं. खरं तर कुठेही जायचं असलं तर अजून पण मला माझ्या मम्मीच्या सायकलशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. कारण की माझी मम्मी चालवत नसती सायकल तर ती माझं संपूर्ण आयुष्य नेत असते. हातात हँडल, डोळ्यात स्वप्न आणि मनात एकच ध्यास, की माझी मुलगी शिकली पाहिजे. सकाळच्या उन्हात, पावसाच्या सरीत, कधी थंडीच्या गार वाऱ्यात ती सायकल थांबली नाही आणि माझी मम्मी थांबली नाही. मी सायकलवर मागे बसलेली कमकुवत शरीर घेऊन, पण माझ्या मम्मीच्या पाठीत डोंगराएवढं बळ होतं. लोक बघायचे, कुजबुज करायचे, कधी दया, कधी प्रश्न, पण मम्मीने मान खाली घातली नाही. तिला किती त्रास होत असला तरी ती माझ्यासाठी हसत पुढे चालत राहिली. रस्ता मोकळा करत, सावकाश, जपून असं सांगत तिने तिचं प्रेम ना शब्दात नव्हतं, पावलात होतं. माझे मम्मी-डॅडी हे दोघंही माझ्या आयुष्याचे पहिले शिक्षक आणि आयडॉल आहेत. त्यांना माझ्यासाठी मन मारून जगावं लागतं. स्वतःची स्वप्न बाजूला ठेवावी लागली. पण माझ्यासाठी ते कधीच थकले नाहीत हां. आज मी उभी आहे ना, कागदावर शब्द मांडते, माईक हातात घेते, समाजासाठी बोलते. पण ना माझ्या प्रत्येक यशामागे ती सायकल आहे, जिच्यावर बसून मी आयुष्य जगायला शिकले. मम्मीची ती सायकल आजही माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि डॅडीची सावली आजही माझ्यासोबत चालते. शब्द कमी पडतात, पण प्रेम कधीच कमी होत नाही, नाही का? शेवटी ते आई-वडीलच. 12वी नंतर ना 12वी नंतर मी एम-एस-सी-आय-टी आणि टॅली ERP9 हे कॉम्प्युटरचे 2 कोर्स कंप्लीट केले. त्यानंतर मला कुठेतरी जॉब मिळावा अशी मला आशा होती. म्हणून मी मला जिथं-जिथं वाटायचं की मला इथे जॉब मिळेल, तर तिथं-तिथं मी प्रयत्न सुरू केले. पंजाब नॅशनल बँकेमध्ये दिव्यांग कोट्यात क्लर्क पदासाठी माझी निवड देखील झाली होती. पण माझ्या दिव्यांगत्वामुळे मला लाच मागण्यात आली. पैसे नसल्यामुळे मी ती संधी पण गमावली आणि अनेक ठिकाणी मी प्रयत्न केले. पण नेहमी कमी उंचीमुळे नकाराचा सामना मला करावा लागला. कारण मी हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणा, कॉल सेंटर म्हणा, पाहिजे तिथं मी प्रयत्न करूनही मला दिव्यांगत्वामुळे नकारच देण्यात आला. त्यामुळे मी खूप खचून गेले होते. असं वाटायचं की आता काहीच नाही होऊ शकत माझं. आता मी काही करू शकत नाही लाईफमध्ये. तर त्याच वेळी ना माझ्या आयुष्यात असा एक मी खूप हताश झाले होते ना, तर त्यावेळेस माझी एक बेस्ट फ्रेंड आहे मैत्रीण. तिने मला मी तिला माझा प्रॉब्लेम जेव्हा सांगितला, तर तेव्हा तिने मला ना आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्र याबद्दल सांगितलं. ती मला म्हटली, की "एकदा अंजली तू तिथे जाऊन बघ ना, मी त्या संस्थेचं ऐकलंय आणि मी त्या संस्थेत जाऊन पण आले. तिथे सगळे दिव्यांग लोकं आहेत. तू एकदा जाऊन बघ. काय हरकत आहे तुला तिथे जाऊन यायला?" पण त्यावेळी ना मी आधीच खचून गेलेले असल्यामुळे मनामध्ये फक्त एकच विचार चालू होता, जाऊन बघूया काय होतं ते, नाही का? पण मित्रांनो, त्या एका छोट्याशा पावलाने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. जेव्हा मी पहिल्यांदा आकांक्षामध्ये गेले, तेव्हा मला त्या ठिकाणी एक वेगळंच विश्व दिसलं. इथे अंध, अस्थिव्यंग, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद अशा सर्व प्रकारचे दिव्यांग व्यक्ती एकमेकांसोबत आणि एकमेकांसाठी आणि सन्मानाने काम करताना मला ते दिसले. आणि ज्यावेळेस मी ते दृश्य माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना, तर आपसुकच माझे डोळे भरून आले. कारण इथे कोणी दया मागत नव्हतं, कोणी कुणावर ओझं नव्हतं.
इथे प्रत्येक जण ना स्वतःच्या क्षमतेवर उभा होता आणि तेव्हाच माझ्या मनामध्ये खोलवर कोरलं गेलं आकांक्षा संस्थेचं ब्रीद वाक्य. तिथं एका भिंतीवरती लिहिलेलं होतं की आम्हाला दान नको, काम द्या. सहानुभूती नको, विश्वास द्या. आणि आज मी अभिमानाने तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की या एका वाक्याने मला घडवलेलं आहे. आकांक्षामध्ये मी हँडमेड पेपर बॅग्स, दिवाळीसाठी आकाश कंदील, पणत्या, ग्रीटिंग कार्ड्स, आहे पॅकेट्स, मेडिकल आणि शासकीय कार्यालय, बँकांसाठी लागणारी एन्व्हलप्स, कुरिअर एन्व्हलप्स, फाईल्स, तसेच शोपीस अशा असंख्य वस्तू करायला त्या ठिकाणी मी शिकले. पण खरी परीक्षा तेव्हा असायची ज्यावेळेस आमच्या वस्तूंचा ना स्टॉल भरायचा प्रत्येक वर्षी दिवाळीच्या पिरियडमध्ये किंवा काही फंक्शन वगैरे सणवार असले की आमचा स्टॉल भरायचा. आमच्या संस्थेच्या ज्या संचालिका होत्या सविता काळे मॅडम, त्या मला ठामपणे सांगायच्या की अंजली तू स्टॉल वरती ना उभी राहा. त्या शब्दामध्ये ना फक्त जबाबदारी नव्हती, तर मॅडमचा माझ्यावर असलेला अढळ विश्वास होता. आणि त्या स्टॉलवर आमच्या दिव्यांगांच्या हातून बनलेल्या वस्तूंना ना प्रचंड मागणी असायची. अभिमानाने सांगते की दरवर्षी आमच्या संस्थेच्या स्टॉलला बेस्ट स्टॉल अवॉर्ड मिळायचा. त्या प्रत्येक पुरस्काराने माझा आत्मविश्वास अजून जास्त प्रमाणामध्ये वाढत गेला. आजही मी या संस्थेत सविता मॅडम यांची पर्सनल असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. आणि हे सांगताना आजही माझा कंठ दाटून येतोय. कारण त्यांनी माझ्यात दडलेली कला जगासमोर आणली आणि मला मी कोण आहे हे ओळखायला पण शिकवलं. माझ्यासाठी सविता काळे मॅडम फक्त संचालिका नाहीयेत संस्थेच्या, तर त्या माझ्यासाठी माझ्या दुसऱ्या आईसारख्याच आहेत. त्यांच्या प्रेमळ शब्दांनी, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या विश्वासाने माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली. आज 16 वर्षांपासून ना मी या संस्थेत काम करते आहे आणि याच आकांक्षामध्ये मी घडत गेले आणि आज एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील उभी आहे. आकांक्षा ही फक्त संस्था नाहीये, तर ती दिव्यांग व्यक्तींच्या पंखांना बळ देणारी, उंच भरारी घेणारी आणि इथे येणाऱ्या प्रत्येक जण फक्त प्रशिक्षण घेऊन जात नाही, तर तो आयुष्य जगण्याचं खरं शिक्षण घेऊन जातो. इथे मला शिकायला मिळालं की मी अपंग नाहीये, मी सक्षम आहे. आजच्या समाजात आपण बघतो की ज्याच्याकडे सगळं काही आहे ना मित्रांनो, तो फक्त हट्ट करतो, शिक्षणापासून पळ काढतो किंवा मग दुसरीकडे आम्ही दिव्यांग ज्यांच्याकडे शारीरिक मर्यादा आहेत, खूप संघर्ष करावा लागतो. पण तरी पण आपण मेहनत करतो, शिकतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि याच विचारातून एक दिवस ना मी आणि सविता काळे मॅडमनी ठरवलं की आपण जर सामान्य शाळांमध्ये म्हणजे जे नॉर्मल शाळा आहेत त्या शाळांमध्ये जाऊन मुलांसाठी प्रेरणा, मनोरंजन आणि जनजागृतीचे कार्यक्रम घेतले तर समाजाचा दिव्यांगांकडे पाहण्याचा उपेक्षित दृष्टिकोन बदलायला लहान मुलांच्या लहान वयातच ते बदलू शकतं. तर त्या क्षणी मॅडमनी ठाम निर्णय घेतला की ठीक आहे, बदल घडवायचा असेल ना तर तो शाळेपासूनच आपण याला सुरुवात करूया. आणि तिथूनच मग जन्म झाला नॉट डिसेबल्ड, डिफरंटली एबल्ड या जागृती उपक्रमाचा. आमच्या एनजीओ मधून ना आम्ही 7-8 दिव्यांग सहकारी जे होतो ना ते तयार झालो. त्यांनी समृद्ध केला आम्ही त्यांना, जसं की राजू सय्यद काका जे दृष्टीहीन आहेत आणि एकलव्य कलाकार पण आहेत. ते सिंथेसायझर आणि बासरी खूप उत्तम रीतीने वाजवतात. इतकं सुंदर ते वाजवतात की संपूर्ण वातावरणच भारावून जातं. आणि सोनिया ज्वाला जी आहे ती कर्णबधीर आहे, पण रोज ती 150 ते 200 अप्रतिम हँडमेड डिझाईन संस्थेमध्ये करायची. आणि अशा अनेक आम्ही दिव्यांग तयार केले त्या कार्यक्रमासाठी. कुणी कविता सादर करायचं, कुणी गाणी गायचं. असे कलाकार आम्ही सादर केले आणि प्रत्येक शाळेला लेटर दिलं की आम्हाला हा प्रोग्राम तुमच्या शाळेमध्ये करण्याची मागणी आम्ही त्यांना केली. आणि त्या शाळेतल्या ज्यावेळेस होकार आला तर त्यावेळेस आम्ही त्या प्रत्येक शाळेमध्ये जायचो. तर त्या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांनी आमचं अत्यंत आदराने आणि प्रेमाने स्वागत केलं.
आणि कार्यक्रम फक्त 30 मिनिटांचा होता, पण त्याचा परिणाम आयुष्यभरासाठी विद्यार्थ्यांवरती झाला. मी मुलांना एक साधा पण खोल प्रश्न विचारला. आज आम्ही तुमच्या समोर उभे आहोत, पण आमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दुःख, वेदना किंवा असहाय्यता दिसते का? मुले क्षणभर गोंधळायची आणि मग एकाच आवाजात म्हणायची, "नाही, तुम्ही सगळे तर किती आनंदी दिसताय." मग मी हसत त्यांना म्हणायचे, "चला मग आपण एक छोटासा गेम खेळायचा का?" मग सगळ्यांना सांगितलं, की डोळे बंद करा, हातात वही पेन घ्या आणि न पाहता फक्त आपलं नाव लिहायचा प्रयत्न करा. कोणालाच आपलं नाव नीट लिहिता आलं नाही. तेव्हा मी शांतपणे सांगितलं, "जसं तुमच्यासाठी डोळे बंद करून लिहिणं अवघड आहे ना मित्रांनो, तसंच आमच्याही काही मर्यादा आहेत. पण फरक फक्त एवढाच आहे, की आम्ही हट्ट करत नाही. आम्ही मेहनत करतो, शिकतो आणि पुढे जातो." तो क्षण, तो संदेश थेट मुलांच्या मनाला भिडायचा. आणि आज हा उपक्रम जो आहे, तो अहमदनगरमधील आम्ही 150 पेक्षा जास्त शाळांमध्ये राबवलेला आहे. त्याचा परिणाम खूप सकारात्मक दिसून आलाय. कारण की हीच आमच्यासाठी खरी यशस्वी पावती होती. आम्ही पुन्हा एकदा हे सिद्ध केलं होतं, की आम्ही विकलांग नाही, तर आम्ही डिफरंटली एबल्ड आहोत. कारण मित्रांनो, मुलांमध्ये बदल झाला. कारण की हा जो कार्यक्रम आहे, तो फक्त माहिती देणारा नव्हता ना, कारण की तो एक संस्कार घडवणारा होता. हा संस्कार त्यांच्या मनावर झाला, त्यांच्या विचारांवर झाला आणि त्यांच्या वागणुकीवर पण झाला. कार्यक्रमानंतर अनेक पालक आणि शिक्षक आम्हाला आवर्जून सांगायचे, अभिप्राय द्यायचे, की आज पहिल्यांदा असं झालंय, की तुम्ही आमच्या शाळेत आलात आणि आमच्या मुलांना आम्हाला सांगावं लागलं नाही, की कार्यक्रम सुरू आहे, शांत बसा. इतर कार्यक्रम जेव्हा असतात, तेव्हा मुलं इतकी गोंधळ करतात, की आम्हाला की त्यांना सांगून आम्ही थकून जातो, की शांत बसा. पण तरी ते शांत बसत नाही. पण तुमचा कार्यक्रम इतकं शांतपणे त्यांनी ऐकला, असं ते आम्हाला सांगायचे. आणि त्यांनी इतक्या मनापासून ते ऐकायचे आणि मुलांना पण खूप आश्चर्य वाटायचं. ते भारावून जायचे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ती मुलं घरी जायची ना, तर त्यावेळेस फक्त ते घरी गेल्यानंतर खेळ, टीव्ही, मोबाईल हे नाही, तर आज काय शिकले शाळेमध्ये, हे ते आपल्या आई-वडिलांना सांगायचे, की "आई-बाबा आज आम्हाला कळलं, की दिव्यांग व्यक्ती म्हणजे कमकुवत नसतात. ते आज आमच्या शाळेत आले होते. त्यांनी आम्हाला असं-असं सांगितलं. ते वेगळ्या पद्धतीने सक्षम असतात." आणि हा बदल फक्त क्षणिक नव्हता, तर तो खोलवर रुजलेला होता. कारण की जेव्हा संस्कार होतात, तेव्हा बदल आपोआप घडतो. आणि म्हणूनच नॉट डिसेबल्ड, डिफरंटली एबल्ड हा उपक्रम फक्त 30 मिनिटांचा कार्यक्रम नव्हता. तो आयुष्यभर टिकणारा एक संस्कार मुलांवरती झालेला होता. आणि आणि उपक्रम आम्ही जो आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यातील 150 पेक्षा अधिक शाळेमध्ये यशस्वीपणे तो राबवलेला आहे. त्यानंतर माझ्या लाईफमध्ये, जीवनामध्ये एक टर्निंग पॉइंट आला, ज्याला मी टर्निंग पॉइंटच म्हणेल. माझ्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा. आता संस्थेमध्ये काम करत असतानाच ना, आमच्या इथे अनाम प्रेम आणि स्नेहालय म्हणून एक एन-जी-ओ आहे. तर त्यांच्याकडून ना आमच्या संस्थेला एक पत्र मिळालं, की त्यात लिहिलं होतं, की दिव्यांगांसाठी ना 2 महिन्यांचं विनामूल्य जॉब ट्रेनिंग होणार आहे. आणि ज्यावेळेस हे पत्र आम्हाला मॅडमनी वाचून दाखवलं, तर तेव्हाच मी तिथं ठरवलं, की काहीही झालं ना, तरी पण मला या ट्रेनिंगला जायचंच. कारण की मी जन्मापासून कधीच माझ्या मम्मी-डॅडींपासून दूर राहिले नव्हते आणि अनुभव पण नव्हता आणि माझी मम्मी पण मला एकटं कधीच कुठं सोडत नव्हती. पण या ट्रेनिंगसाठी पहिल्यांदाच मला माझ्या फॅमिलीला, माझ्या मम्मी-डॅडींना सोडून 2 महिने तिथं एकटं राहावं लागणार होतं. हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता, पण तरीसुद्धा तो मी घेतला. कारण मला स्वावलंबी व्हायचं होतं. स्वतः काहीतरी करून दाखवायचं होतं. आणि या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये ना, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक दिव्यांग सहकारी त्या ठिकाणी माझ्यासोबत होते. प्रत्येकाची वेगळी कहाणी, वेगळं जगणं आणि वेगळा संघर्ष होता. पण एकच गोष्ट सगळ्यांच्या मनामध्ये होती समान, ती म्हणजे स्वावलंबी होण्याची तीव्र इच्छा. आणि या काळामध्ये ना, मला एक अशी सखी भेटली, जिने माझ्या आयुष्यात अमूल्य स्थान मिळवलं आहे. तिचं नाव आहे सोनम. ती व्हीलचेअरवर होती त्या ठिकाणी.
चालू शकत नव्हती, पण तिचा आत्मविश्वास, तिचा उत्साह आणि जिद्द पाहून तर मी थक्कच झाले. अभ्यास, ट्रेनिंग, स्वयंपाक प्रत्येक काम ती स्वतः करत असायची. तिच्यात कुठलीच कमतरता मला दिसली नाही. तिच्या डोळ्यातली चमक सांगत होती, की माझा अपंगत्व माझी मर्यादा नाही, तर ती माझी ताकद आहे, शक्ती आहे. आज सोनम ही मिस वर्ल्ड सुद्धा आहे. तिच्याकडून ना मला आयुष्याचा एक मोठा धडा शिकायला मिळाला. जिथे इच्छा असते ना, तिथे मार्ग नक्कीच मिळतो. सोनम माझ्यासाठी आजही चालती बोलती प्रेरणा आहे. त्या 2 महिन्यात घडलेले क्षण माझ्या जीवनातील सर्वात अनमोल आठवणी आहेत. आजही आमच्या बॅचमधील सगळे विद्यार्थी, सगळे स्टुडंट एकमेकांशी कनेक्टेड आहोत. माझ्यासाठी हे केवळ एक ट्रेनिंग सेंटर नव्हतं. तिथं मला खूप सारी कौशल्य शिकायला मिळाली, आत्मविश्वास मिळाला, स्वाभिमान मिळाला, खरी मैत्री आणि आयुष्य जगण्याची नवी दिशा मिळाली होती. तेव्हापासून मी स्नेहालय आणि अनामप्रेम संस्थेमध्ये सुद्धा कार्यरत आहे. तिथं पण मला काम करण्याची संधी मिळाली. याचा पण मला खूप अभिमान आहे, की त्या ठिकाणी पण म्हणजे दिव्यांगांसाठी मला काम करण्याची संधी मिळाली. याचा आनंद पण आहे मला. त्यानंतर काय झालं, की कोरोनाचा काळ आला आणि सगळंच थांबलं. 2-3 वर्ष आयुष्य जणू ठप्प झालं. मैदानं बंद, संस्था बंद, भेटी-गाठी बंद. पण माझ्या मनातील प्रश्न थांबले नाहीत. विशेषतः ना दिव्यांगांसाठीचे. तेव्हाच मी ठरवलं, सगळं थांबलं असलं तरी माणुसकी आणि मदत थांबता कामा नये. म्हणून मग मी ऑनलाईन माध्यमांचा आधार घेतला. मोबाईल तर माझ्याकडे होताच. घर बसल्या दिव्यांग बांधवांपर्यंत माहिती, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास पोहोचवण्याचा निर्णय मी घेतला. कोरोनाने ना अंतर वाढवलं, पण ऑनलाईन उपक्रमांनी माणसं जवळ आणली. आणि तेव्हाच मला कळालं, की परिस्थिती किती जरी कठीण असली, तरी दिव्यांगांसाठी काहीतरी करायची जिद्द जिवंत असेल, तर मार्ग नक्की सापडतो. त्यातूनच माझा एक बेस्ट फ्रेंड आहे बालाजी शिंदे, जो मी आता सांगितलं, की आम्ही जॉब ट्रेनिंगला एकत्र होतो तो. तर त्याचा पण एक WhatsApp समूह आहे. दिव्यांग हिताय माहिती व मार्गदर्शन म्हणून. तर यात मी जॉइन होते आणि त्यानंतर मग मी ठरवलं, की आमची जी एन-जी-ओ आहे आकांक्षा, तर त्याचा पण मी एक WhatsApp समूह तयार केला, आकांक्षा उमेद नवजीवनाची म्हणून. सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी. आणि तो तयार केल्याच्या नंतर ना, मी कोलॅबोरेशन आम्ही मिळून केलं त्या दोन्ही ग्रुपचं. तर आकांक्षा आणि हे दोन्ही ग्रुपचे आम्ही सुरू केले. तर त्यावेळेस या ग्रुपच्या माध्यमातून ना आम्ही एक छान टीम तयार केली आणि त्याच्याद्वारे ना आम्ही दिव्यांग व्यक्तींना योग्य माहिती, योग्य संधी, आधार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास मिळावा. या एकच उद्देशाने ना मी आणि माझे सहकारी बालाजी शिंदे आणि तसंच तुकाराम गायकवाड म्हणून आहेत, ते माझा दादूच आहे तो. तर त्यांनी मिळून या माध्यमातून ग्रुपच्या सातत्याने माहिती देतो. शिष्यवृत्ती, सरकारी योजना, नोकरीच्या संधी, आरोग्य, शिक्षण आणि हक्कांविषयी. इतकंच नाही, तर आम्ही नियमितपणे ऑनलाईन जनजागृती सत्र देखील घेतो, जे दिव्यांग बांधवांच्या आयुष्याला नवी दिशा देतात. या सगळ्या मागचा माझा एकच प्रामाणिक हेतू आहे, की ज्या अडचणींना मी स्वतः सामोरे गेले, त्या इतर दिव्यांग मित्र-मैत्रिणींना पुन्हा भोगाव्या लागू नयेत. या प्रवासामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रातील जवळ-जवळ 2000 पेक्षा दिव्यांग बांधव माझ्यासोबत जोडले गेले आहेत. आणि याच्यात मला मिळालेला माझा खास मित्र म्हणजे बाला शिंदे. त्यांनीच दिव्यांग हिताय माहिती व मार्गदर्शन समूह काढला आणि तोही दिव्यांग आहे, पण त्याची तळमळ, थांबणारी धडपड आणि सेवाभाव मनाला स्पर्शून जातो माझ्या. कारण त्याच्याकडून मी खूप काही शिकले. तो फक्त मित्र नाहीये, तर तो माझा एक मार्गदर्शक आहे आणि आम्ही मिळून उच्च शिक्षण, मासिक पाळीचे आरोग्य, AI टूल्स, MS एक्सेल, मानसिक आरोग्य आणि कविता अशा अनेक असंख्य विद्यार्थी ऑनलाईन उपक्रम राबवलेले आहेत आणि अजूनही राबवत आहोत. कधी-कधी आमचे विचार नाही जुळत. कारण सगळेच अपरिपूर्ण आहोत, नाही का?
आमचे होतात, पण आम्ही ते कधी धरून बसत नाही. समजून घेतो एकमेकांना आणि पुन्हा एकत्र काम करतो. हाच सहकार्याचा गाभा आहे असं मला वाटतं. आणि बालाजीने एक आर्टिकल पण लिहिला होता खूप सुंदर आणि तो मला खूप प्रेरणा देत असतो. त्याच्या आर्टिकलचं नाव होतं की दिव्यांगत्व आणि विवाह सामाजिक वंचिततेकडून समाज समावेशकतेकडे वाटचाल. आणि हा जो त्याचा लेख आहे ना, तो वाचून खरंच जाणवतं की समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची आज खूप गरज आहे दिव्यांगांप्रती. तर मला ठामपणे वाटतं की आयुष्यात किमान एकतरी असा मित्र असावा, जो आपल्याला समजून घेईल. कारण अशी मैत्री फक्त 2 व्यक्तींमध्ये न राहता संपूर्ण समाजाला दिशा नक्कीच देते. आणि आज मी अभिमानाने सांगते, बालाजी शिंदे फक्त माझा मित्र नाही, तर तो माझा प्रेरणास्रोत आहे. आणि त्याच्या सहकार्यामुळेच आम्ही अनेक दिव्यांग बांधवांपर्यंत बदल घडवण्याचं धाडस आज करत आहोत. हात हातात घेतला, दुःखाला दिला अर्थ. हात हातात घेतला, दुःखाला दिला अर्थ. स्वतःच्या वेदनातूनच इतरांसाठी उभं केलं सामर्थ्य. ही समाजसेवा नाही मित्रांनो, ही जिवंत माणुसकी आहे. दिव्यांगत्व मर्यादा नाही, तर ती बदल घडवणारी ताकद आहे. आज मी 15 पेक्षा जास्त WhatsApp ग्रुपची ऍडमिन म्हणून जबाबदारीने काम बघत आहे. हे ग्रुप्स विविध उद्देशांसाठी कार्यरत आहेत, जसं की कला विश्व मनोरंजन केंद्र, आत्मबल दिव्यांग विवाह ग्रुप, दिव्यांग हिताय माहिती व मार्गदर्शन ग्रुप, रोजगार व शासकीय योजना अपडेट ग्रुप्स, महिला व किशोरवयीन मुलींसाठी जागृती ग्रुप, मुक्तबंध दिव्यांग विवाह सहयोग ग्रुप. या सर्व अशा असंख्य ग्रुपच्या माध्यमातून ना योग्य माहिती योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवली जाते आणि चुकीची किंवा दिशाभूल करणारी जी माहिती आहे ती थांबवली जाते. दिव्यांग बांधवांमध्ये परस्पर संवाद, विश्वास आणि आत्मबल निर्माण केलं जातं. ऍडमिन म्हणून माझी भूमिका फक्त पोस्ट टाकणे इतकीच नाहीये मर्यादित. तर प्रत्येक सदस्याचं लक्षपूर्वक ऐकून घेणं, समजून घेणं, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्यावर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं, ही माझी खरी जबाबदारी आहे आणि ती मी पार पाडत आहे. या डिजिटल माध्यमातून घर बसल्या समाजसेवा घडू शकते, हे मी प्रत्यक्ष अनुभवातून पाहिलं आहे. मी नुकतीच हेल्पलाईन मध्ये स्वयंसेवक म्हणून 3 महिन्यांचं प्रशिक्षण देखील यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. या प्रशिक्षणामुळे मला संवाद साधणे, समस्या जाणून घेणे अशा अनेक कौशल्य जे आहेत ते शिकण्याचा चान्स भेटला हेल्पलाईनमध्ये. यासोबतच ना सध्या मी माया केअर फाउंडेशनमध्ये ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचं कोऑर्डिनेटरचं काम देखील मी बघत आहे. उपचारांची माहिती, आवश्यक सेवा, संपर्क व सहकार्य गरजू ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. या संपूर्ण कार्यामध्ये अभिजित माळी सर जे आहेत माया केअर फाउंडेशनचे, तर यांचं मला मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं आहे. त्यांच्या मदतीमुळे मी ज्येष्ठ नागरिकांसाठी हे काम अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. कधी-कधी काही लोक ना मला तोंडावर येऊन बोलतात. मग ते जवळचे असतील किंवा कोणी शेजारी असतील, की "अंजली तुला काय काम आहे गं? तुझं आयुष्य किती छान आहे. तुला सगळं आयतं मिळतं." पण त्यांचे हे शब्द ऐकताना ना मन आतून तुटतं. कारण माझ्या अगदी जवळचे लोक सुद्धा मला कधी-कधी टोचून बोलतात. आज या ठिकाणी मला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक गोष्ट सांगावीशी वाटते ठामपणे, की ज्यांच्यावरून कोणीही मत मांडतो ना, त्याला त्या व्यक्तीच्या आयुष्यातील खऱ्या अडचणी माहीत असतातच असं नसतं ना मित्रांनो. माझ्या आयुष्यातील आर्थिक परिस्थिती, रोजची धडधड आणि सतत वाढत चाललेल्या आरोग्याच्या समस्या, या सगळ्यांची जाणीव सगळ्यांनाच असेलच असं नाही ना. कारण जसं-जसं माझं वय वाढत चाललं आहे, तसं-तसं माझं आजारपण देखील वाढत चाललेलं आहे आणि त्यावर एकच उपाय उरतो माझ्याकडे, तो म्हणजे सहनशीलता. कारण गेल्या 10 वर्षांपासनं ना, मला म्हणजे नाकाने कोणताही प्रकारचा वास येत नाही. म्हणजे अख्खी परफ्यूमची बॉटल जरी माझ्या अंगावरती मारली, तरी मला त्याचा किंचितही वास येत नाही.
त्यामुळे दिवसेंदिवस हा प्रॉब्लेम खूप वाढत गेल्यामुळे मी जे काही अन्न खाते, जे काही पिते, त्याची मला अजिबात चव लागत नाही. भूक लागती, मजबुरी आहे म्हणून खायचं म्हणून खावं लागतं. ही समस्या वाढत गेल्यामुळे ना, माझं सतत डोकं दुखत राहतं आणि यामुळे आज मला मायग्रेन सारखा त्रास देखील सुरू झालेला आहे. डोकेदुखी इतकी भयंकर असते ना, की ती माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जाते. कारण की काय झालंय, की माझ्या नसा ज्या आहेत ते चोकअप झालेले आहेत. अनेक डॉक्टर केलेत, अनेक उपचार केलेत, पण काही त्याचा उपयोग होत नाहीये. डॉक्टरनी स्पष्ट सांगितलंय, की आम्ही तुला गोळ्या देऊ, पण त्या गोळ्या पण आता शरीराला सूट होत नाहीयेत आणि ऑपरेशन तर ते बोलले, की तुम्ही किती जरी लाख रुपये दिले, तरी आम्ही तिचं ऑपरेशन करणार नाही. आम्ही गॅरंटी देणार नाही. आणि त्यामुळे मेंदूपर्यंत ना पुरेसा आणि सुरळीत रक्तपुरवठा होत नाही माझा आणि माझ्या नसा चोकअप झालेल्या असल्यामुळे रात्र-रात्रभर कधी-कधी झोप येत नाही. मग त्यामुळे अनेक प्रॉब्लेम मला क्रिएट होत आहे. जसं की कानामध्ये अचानक वेदना होणं, कानातून पाणी येणं, अशा प्रकारच्या समस्या मला आहेत. आज मी हे सगळं का सांगतेय? कोणाला वाटेल की हे आज का सांगतेय? पण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला हे सांगायचंय, की मी सांगतेय, पण मला कोणाची सहानुभूती मिळवण्यासाठी मी हे सांगत नाहीये. तर इतकंच सांगण्यासाठी हे सांगत आहे, की बाहेरून दिसणारं छान आयुष्य आणि आतून जगलेली वेदना यामध्ये खूप मोठं अंतर असतं मित्र-मैत्रिणींनो. आणि आज इतकं सगळं बोलल्यानंतर शेवटी मी फक्त एवढंच सांगू इच्छिते, की आपण ना कोणाच्या आयुष्यावर मत देण्याआधी ना त्यांच्या वेदनांचा एक दिवस तरी अनुभव घेऊन पाहिलाय का? याचा नक्की विचार करावा आणि बाहेरून हसणारा माणूस आतून मोडलेला असू शकतो. आयतं मिळतं असं वाटणारं आयुष्य रोज अदृश्य वेदनांशी झुंज देत असू शकतं ना. वय वाढतं तसंच जबाबदाऱ्या वाढतात. आजारी शरीर, अस्थिर आरोग्य, आर्थिक अडचणी, समाजाचे टोमणे आणि त्यात आलेलं दिव्यांगत्व हे सगळं घेऊन पण जो माणूस उभा राहतो ना, तो कमकुवत कधीच नसतो. उलट तो प्रचंड मजबूत झालेला असतो. त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला असतो. कारण की त्यांना या सगळ्या गोष्टी ऐकायची सवय झालेली असते ना. आणि मी आज इथे कुणाला पण नकारात्मक करण्यासाठी हे सगळं बोलत नाहीये. कारण समस्या या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असतात ना. कोणी नॉर्मल असतं, कोणी दिव्यांग आणि कोणी प्रेमात फसलेलं, तर कोणी एकटं पडलेलं. पण कोणतीही अडचण मला असं वाटतं, की आपलं आयुष्य संपवण्याचं कारण नाही ठरू शकत ना. देवाने आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे. ते खूप मौल्यवान आहे. आपलं शरीर ना ही सर्वात मोठी संपत्ती आहे आपल्यासाठी. ती जपणं, सांभाळणं, शेवटपर्यंत जगणं हेच आपलं खरं कर्तव्य आहे, नाही का? आज अंधार वाटत असेल, पण लक्षात ठेवा सकाळ येतेच ना. फक्त थांबायचं असतं. थांब जरा डोळे मिटून श्वास घे. ही रात्र कायमची नाही. हे स्वतःला सांगून घे. तुटलेली स्वप्न, अपुरं वाटणारं आयुष्य आज जे अश्रूंनी भरलंय ना, तेच उद्या दिशा देईल. आश्वासन तू श्वास घेतोयस, म्हणजे अजून आशा आहे. देवाने तुला जिवंत ठेवले, म्हणजे तुझं काहीतरी खास काम आहे. हार मानू नको. अस्तित्व कुणासाठी तरी प्रेरणा आहे. कुणासाठी तरी आशेचा किरण आहे. जग मनापासून जग मनापासून. कारण आयुष्य संपवायचं नसतं. आयुष्याला उत्तर देत जगायचं असतं. माझं स्वप्न फार मोठं नाहीये मित्रांनो. फक्त फार खोल आहे. दिव्यांग हा शब्द ऐकताच लोकांच्या डोळ्यात ना दया नाही, तर विश्वास दिसला पाहिजे. हेच माझं स्वप्न आहे. शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये ती करू शकणार नाही, असं गृहीत न धरताना तिला संधी द्या, असं ठामपणे म्हटलं जावं. हे माझं स्वप्न आहे. दिव्यांग मुलांच्या आयुष्याचे निर्णय त्यांच्या उंचीवर किंवा मर्यादांवर नाही, तर त्यांच्या स्वप्नांवर आणि क्षमतेवर घेतले जावेत. कोणालाही नोकरी, शिक्षण किंवा जगण्यासाठी कोणाच्या दयेवर अवलंबून राहावं लागू नये, हे माझं स्वप्न आहे. आज कुठेतरी थकलेली, रडणारी एखादी मुलगी उद्या ठामपणे म्हणेल ना, की मी ही उभी राहू शकते. इतकं बळ तिला मिळावं, हे आहे माझं स्वप्न. मी शेवटपर्यंत चालू शकले नाही तरी चालेल, पण माझ्या शब्दांनी आणि कामाने इतरांना चालण्याची दिशा मिळालीच पाहिजे. कारण पंख नसले तरी उंच भरारी घेता येते. फक्त
फक्त स्वप्न जिवंत असलं पाहिजे आणि माणूस हार न मानणारा असला पाहिजे. आणि माणसाने जर हार मानली ना, तर आपण लाईफमध्ये काहीच करू शकत नाही मित्रांनो. माझ्या आयुष्यात संघर्ष, वेदना आणि अश्रू आहेत ना, पण मी कधीच एकटी नव्हते. त्यामध्ये माझ्या मम्मी-डॅडींचा खंबीर आधार, माझ्या कुटुंबाचा विश्वास आणि माझ्यासोबत माझ्या मित्र-मैत्रिणींची साथ. यामुळेच आज मी तुमच्या समोर उभे आहे ना. म्हणूनच मी ठामपणे सांगत आहे, की संघर्ष माझा होता, पण शक्ती आपली सगळ्यांची. आणि हीच साथ मला पुढे जाण्याचं बळ देते, दररोज आणि प्रत्येक क्षणी. धन्यवाद आज मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल आणि तुमच्या सगळ्यांसोबत माझी जर्नी शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल. संवाद सारथी संकल्प फाउंडेशनचे मनापासून मी आभार मानते आणि इथंच थांबते. थँक यू सो मच. धन्यवाद मॅडम. तुमचा प्रवास ऐकत अगदी शब्दच सुचत नाही इतकं संघर्षमय प्रवास आणि तो सगळा अगदी पॉझिटिव्ह राहून घ्यायचा. हे खूपच प्रेरणादायी आहे. मॅडम, या संपूर्ण आयुष्यात तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला, की जो तुम्ही कधीही विसरू शकत नाही? हो सर, आता 3 ऑगस्ट रोजी आमची जी आकांक्षा संस्था आहे ना, तर त्याचं पुस्तक प्रकाशन सोहळा होता खूप मोठा. तर त्या ठिकाणी मला म्हणजे अँकरिंग करण्याची संधी मिळाली होती. अँकर तर मी आहेच. तर त्या ठिकाणी अँकरिंग करण्याची मला भेटली होती. तो क्षण माझ्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाचा होता. कारण की मी असंख्य अशा कार्यक्रमांचं अँकरिंग केलेलं होतं. परंतु तो कार्यक्रम माझ्यासाठी खूप भावनिक क्षण त्यावेळी होता. कारण की माझ्या म्हणजे त्या कार्यक्रमाच्या दिवशी ना माझी पूर्ण फॅमिली त्या कार्यक्रमाला उपस्थित होती आणि पहिल्यांदाच माझे डॅडी पण त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि काका-काकू, माझ्या आजी, दोन्ही पण माझ्या आज्या आणि सगळेच जण उपस्थित होते. तर त्यावेळेस आम्ही प्रवीण दवणे आणि अ, द प्रवीण दवणे सर त्या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आलेले होते. तर त्यांच्या हस्ते पण माझा सन्मान करण्यात आला तिथं. तर त्यावेळेस माझ्या घरच्यांना खूप प्राउड फील झालं माझ्यावरती, की त्यांनी पहिल्यांदा म्हणजे माझ्या वडिलांनी पहिल्यांदा माझा कार्यक्रम अटेंड केला होता. त्यामुळं तो क्षण मी कधी विसरू शकत नाही आणि सगळ्यात जास्त आनंदाचा तो एक क्षण आहे. आणि अजून एक क्षण आहे, ज्यावेळेस मी आकांक्षा संस्थेमध्ये होते, तर त्यावेळेस ना आर्मीमध्ये ना आमचा एक सन्मान ठेवण्यात आला होता. आवा म्हणून एक प्रोग्राम त्यांचा होता. अ, जे आर्मीच्या ज्या वाईफ असतात ना, वेलफेअर असोसिएशनच्या, तर तो प्रोग्राम आमचा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तर त्यासाठी त्यांनी आम्हाला 5 दिव्यांग व्यक्तींना आमच्या एन-जी-ओमधून बोलावलं होतं त्या प्रोग्रामसाठी आणि ज्यावेळेस आम्ही म्हणजे निघालो जाण्यासाठी, तर त्यावेळेस ना दिवसभर खूप प्रचंड असा जोराचा पाऊस चालू होता. पण त्यावेळेस काय झालं, ज्यावेळेस आम्ही आर्मीच्या गेटवरती पोहोचलो, तर त्या ठिकाणी जे आर्मीचे सोल्जर होते, तर त्यांनी ज्या पद्धतीने आमचा सन्मान, आमचं स्वागत ते म्हणजे असं तोफांच्या ह्यांनी त्यांनी आमचं स्वागत केलं इतक्या भर पावसामध्ये. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे असं वाटत होतं, की मी स्वप्नामध्येच आहे, स्वप्न बघत आहे. कारण की म्हणजे तो सन्मान माझ्यासाठी खूप मोठा आहे. त्यांनी सगळ्यांनी उभं राहून इतकं प्रेमाने आम्हाला आतमध्ये नेऊन बसवलं, इतक्या धो-धो कोसळणाऱ्या पावसामध्ये. तो एक क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. मॅडम, जसं तुम्ही सांगितलं अगदी बालपणापासून आतापर्यंत जिथं-जिथं संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करत आणि दुसऱ्यांना मदत करणं आणि ज्या पण आतापर्यंत संस्था निवडल्या काम करण्यासाठी त्या सगळ्याच अपंगांचं कार्य करणाऱ्या संस्था. तर हे सगळं करण्यासाठीची ऊर्जा ती कुठून मिळते आणि हे अ, कुठून तुम्हाला त्याची प्रेरणा मिळाली? प्रेरणा तर मला सगळ्यात पहिले माझ्या मम्मीकडून, डॅडीकडूनच भेटत होती. आणि दुसरी गोष्ट ही, की मी म्हणजे दररोज बायबल वाचते आणि त्या बायबलच्या वचनामध्ये ना एक आशा दिली आहे, की हे जे दिव्यांगत्व आहे ते निघून जाणार आहे. तर आणि जे लंगडे आहेत
जे मूकबधीर आहेत, कर्णबधीर आहेत, अंध आहेत, त्यांना सगळ्यांना ना देव लवकरच बरं करणार आहे. हा जो म्हणजे मी जे ते वचन बायबलमधनं वाचलं ना, तर त्यामधून मला प्रेरणा मिळत गेली. मी असा विचार करते, की हे दिव्यांगत्व थोड्या दिवसांसाठी आहे. तर तिथनं मला प्रेरणा मिळत गेली आणि दुसरी गोष्ट अशी, की सविता काळे मॅडम ज्या आहेत आमच्या एन-जी-ओच्या, त्यांच्याकडून मला प्रेरणा भेटत गेली. त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि त्या देखील माझ्यासाठी एक आयडॉलच आहेत. मला त्यांच्यासारखंच समाजसेवा करायची पुढे देखील इच्छा आहे. मॅडम, जसं तुम्ही म्हटले की तुम्ही निवेदिका म्हणून रेडिओला काम केलं, त्याचा अनुभव शेअर करा ना थोडं. तिथलचा अनुभव थोडा म्हणजे सांगावसं वाटतं, की ज्यावेळेस मला तिथं कामाची संधी करण्याची वेळ आली होती सर, तर त्यावेळेस माझं तिथं सिलेक्शन झालं होतं. आणि जे रेकॉर्डिंग रूम असतात ना, तर त्या ठिकाणी ज्या खुर्च्या असतात, आता तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, तर तिथं खुर्च्या ज्या असतात त्या अशा उंच असतात नाही का? टेबल्स वगैरे ते सगळं लावलेलं. तर त्या ठिकाणी मला खूप म्हणजे वाईट अनुभव आला खरं तर. तिथं मला रिजेक्ट करण्यात आलं, कारण की माझी उंची कमी आहे म्हणून. मी चांगलं करत होते, तरी पण मला तिथनं रिजेक्ट केलं. म्हणजे आणि कारण काय दिलं, की तुझी उंची कमी आहे आणि तू ते काम करू शकत नाही, हे कारण त्यांनी मला दिलं. पण थोड्या दिवस मी ते केलं होतं, पण त्यानंतर मग मला तिथं त्यांनी हे केलं, रिजेक्ट केलं म्हणून मग ते काम गेलं माझ्या हातनं. म्हणून मग मी ठरवलं, की नाही तिथं परत जायचं नाही. जे काही आहे ते स्वतः करायचं. म्हणून मग जिथं कुठे मला अँकरिंगचं म्हणजे संधी भेटते तिथं मी करते. जसं आमच्या संस्थेमध्ये दर महिन्याला आम्ही दिव्यांगाचा सन्मान करण्यासाठी प्रोग्राम आयोजित करतो. तर त्या प्रोग्रामच्या थ्रू मी अँकरिंगचं काम, सूत्रसंचालन करते आणि जिथं संधी भेटेल तिथं पण करण्याचा प्रयत्न करते. मॅडम, दुसरं तुम्ही लेखनाबद्दल सांगितलं, तर काय काय लिहिलं आहे आणि कधीपासून लिहित आहेत? लिहिण्याची आवड सर मला शाळेत असल्यापासूनच आहे. मला म्हणजे शाळेत जेव्हा होते ना मी, तर त्यावेळेस मला निबंधामध्ये मराठी, हिंदी हा माझा आवडीचा विषय असल्यामुळे मला नेहमी लिहिण्याची आवड होती. प्रत्येक वेळेस मला चांगले म्हणजे हे भेटायचे, मार्क पण मिळायचे वक्तृत्व स्पर्धेमध्ये वगैरे आणि ते लहानपणापासून शाळेत असल्यापासूनच मला आवड निर्माण झाली लेखनाची. त्यानंतर मग आकांक्षा संस्थेमध्ये मी जेव्हापासून जॉइन झाले, तर तेव्हापासून मला आमच्या संस्थेचं जे काही म्हणजे कार्यक्रम्स वगैरे होतात, तर त्याचे आर्टिकल्स लिहिण्याची आणि दिव्यांगांच्या ज्या स्टोऱ्या असतात, त्या लिहिण्याची संधी मला भेटली आणि आता पण मी जे हेल्पलाईनमध्ये ट्रेनिंग घेतलं, तर तिथं पण मी 30 दिव्यांग व्यक्तींच्या स्टोऱ्या म्हणजे त्यांच्या जीवनावर जीवनकथा त्यांना लिहून दिल्या आहेत आणि तसंच माया केअर फाउंडेशनमध्ये देखील मला ॲज अ रायटर म्हणूनच घेतलेलं आहे त्यांनी. तिथं देखील जे 3 महिन्यातून एकदा त्यांचं वार्तापत्र येतं, तर त्यामध्ये पण मला लेखनाची त्यांनी संधी दिली. त्यामध्ये पण मी रायटरचं काम करत आहे. खूपच छान मॅडम, प्रेरणादायी असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. हे सगळं प्रवासात तुम्ही म्हणजे ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, की सुरुवातच जी अगदी छान केली, की फक्त धाडस असणं गरजेचं आहे, बाकी सगळं काही मिळतं. कुठली गोष्ट पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. तर मी आता सर्वात आधी आमचे सीनियर भानसे सरांना विनंती करतो, की त्यांनी बोलावं. मग आपण एकेकाला त्यांचे मत व्यक्त करायला सांगू. भानसे सर. नमस्कार मॅडम. हॅलो सर. हा, सर्वांना माझा नमस्कार. मॅडम, तुमचं मी आता पूर्ण ऐकलं. पूर्ण प्रत्येक ह्याच्यात तुमचे खूप खूप स्वप्न आहेत, खूप काही करायची इच्छा आहे आणि एवढ्या कमी वयात पण तुम्ही एवढं सारं काम करता, खूप छान वाटलं ऐकून. आणि विशेषतः म्हणजे दिव्यांगासाठी जे करण्याची जे तळमळ आहे ते म्हणजे खूप मला अभिमान आहे तुमच्या कार्याबद्दल.
तर तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. धन्यवाद बांसे सर. अंजना लगास मॅडम. अंजना मॅडम तुम्ही आहात ना? बालाजी सर. हॅलो विशाल सर. हॅलो सगळ्यांना नमस्कार. एक मिनिट अ, बालाजी सर, अंजना मॅडम बोलतायत. मग येस तुम्ही येस बोला. येस चालेल चालेल. नो नो वरीज. या प्लीज गो अंजना अहेड. मॅडम. हॅलो. हा बोला येस ताई मॅडम. आवाज येतो. हा खूप छान. अंजली, तुझ्याबद्दल मला खूप काही म्हणजे माहिती घ्यायची इच्छा पूर्वीपासूनच होती. माया केअर बद्दल जेव्हा मी तुला सुचवलं होतं तेव्हा मलाही माहित नव्हतं तू नेमकं तिथं काय काम करतेय. पण खूप भारी वाटतं म्हणजे एक व्यक्ती डिजिटलच्या माध्यमातून इतक्या लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे मला खूप कौतुक वाटलं तुझं अंजली. आणि तुझं लिखाण इतकं उत्कृष्ट आहे आणि खरोखरच तुझ्या निवेदनाचं काम करते ते आजच्या तुझ्या लेखीतून दिसून आलं की तू किती उत्कृष्ट लेखिका आहेस आणि अँकरिंग खूप छान करते. महत्वाचं म्हणजे तुझं जे स्वप्न आहे आपल्या दिव्यांग बांधवासाठी ते तू प्रत्येक क्षणी दररोज ते तू अनुभवते आणि तितक्याच प्रामाणिकपणे तू ते करतेस. यासाठी खरोखरच हॅट्स ऑफ. आणि तुला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच अंजना ताई. धन्यवाद अंजना मॅडम. बालाजी सर. येस सर. थँक्यू बोलण्याची संधी दिली फायनली. अंजुला मी मागच्या 5 वर्षापासून ओळखतो. 2021-22च्या दरम्यान आमची ओळख झाली होती. ती ओळख अशी सांगता येईल एका वाक्यामध्ये, मतभेदातून भांडण आणि भांडणातून मतभेद. म्हणजे अशी काही जसं ते म्हणत असते की आमच्यामध्ये सुरुवातीला खूप असे मतभेद होते हे काम करत असताना, की एखादी आयडिया असते, कन्सेप्ट असते आणि ती काम करत असताना मी कदाचित वेगळ्या प्रश्न बघत असतो, ती वेगळ्या प्रश्न बघत असते, है ना? आणि बट त्या ठिकाणी ती अंडरस्टँडिंग महत्वाची असते. त्या ठिकाणी ते कोलॅबरेशन महत्वाचं असतं, कोऑर्डिनेशन किंवा एकंदर कम्युनिकेशन महत्वाचं असतं. तर तो हळूहळू तो तसा प्रवास सुरू झाला. आणि अंजलीचा प्रवास देखील खूप असा प्रेरणादायी आहे. माझी ही दुसरी वेळ आहे ऐकण्याची तिला. सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते जी अंजली सांगत होती तिच्या प्रवासाबद्दल, की एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या संस्थेबद्दल माणसानं कसं कृतज्ञ असावं, है ना? खूप सगळे लोक आपल्या प्रवासामध्ये मदत करत असतात, आपल्या पर्सनल प्रोफेशनल जर्नीमध्ये. पण त्या त्या लोकांप्रती आपण किती कृतज्ञ आहोत, त्या व्यक्तीने आपल्याला काय मदत केली, है ना? काय कंट्रीब्युशन दिलं आपल्यासाठी. तर हे जाणणं खूप महत्वाचं आहे, है ना? ते लक्षात ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. जसं ते प्रकर्षाने उल्लेख करते काळे मॅडमचा. मी खूप वेळा एकाच व्यक्तीचं नाव ऐकलंय तिच्या तोंडून, सविता काळे मॅडम, सविता काळे मॅडम किंवा त्यांची आकांक्षी ही संस्था, है ना? सोनलचा ती इथं उल्लेख करते आणि आमच्या सगळ्यांचा उल्लेख करते, आमच्या मितवा टीमचा. तुकाराम असेल, शर्वरी असेल, जाकिया, खूप सगळे लोक आहेत तिथं, है ना? आमच्या टीमला ती इथे अड्रेस करते, हायलाईट करते. मला असं वाटतं की हा तिचा मोठेपणा आहे हे सगळं बोलण्याचा, है ना? की ठीक आहे आपण प्रयत्न करतोय, काही तर करायचंय, काही तर चांगलं कंट्रीब्युट करायचंय, काही तर करायचंय, काही तर चेंज हवाय, काही तर परिस्थिती बदलली पाहिजे. आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा, कौशल्याचा लोकांना कसा फायदा होईल, हा आमचा सगळा असा अप्रोच आहे. पण मला वाटतं की ती जे ह्या सगळ्या गोष्टींसाठी बोलते, सगळ्या व्यक्तींसाठी बोलते, हा तिचा मोठेपणा आहे. सो थँक्यू अंजू. बाकी सोबत आम्ही काम करतच आहोत आमच्या दिव्यांग हिताय माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून. खूप सगळे लोक आहेत
अंजू सारखे जे तिथं कंट्रीब्युट करतायत. अंजू बद्दल प्रोफेशनली सांगायचं म्हणजे ती खूप अशी ऍक्टिव्ह मेंबर आहे. तिला खूप सगळे लोक विचारतात की तुझं शिक्षण काय झालंय. आता तुकाराम असेल, मी असेल, नुपूर पण आहे ते. आम्हाला एका चांगल्या विद्यापीठामध्ये शिकायची संधी भेटली. त्यामुळे कदाचित आम्ही पर्सनली आणि प्रोफेशनली खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालो, ग्रो झालो असं म्हणता येईल. चांगल्या पद्धतीने बिल्ड करता आलं स्वतःला. कसं बोलायचं, कसं लिहायचं, कसं आर्टिक्युलेट करायचं, क्रिटिकल थिंकिंग काय असते, सगळं 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 याच्याबद्दल. पण अंजूचं शिक्षण हे फक्त 12वी आहे. पण ती मला आय एम शुअर दॅट, आय एम कॉन्फिडंट दॅट की एखादी जर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पोरगा जरी असेल, इव्हन एमफिलचा पोरगा असेल, त्याला ती मागे सारेल सगळ्या ह्या कौशल्यामध्ये. सो ती एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, एक ऍक्टिव्ह मेंबर म्हणून आमच्याकडे कंट्रीब्युट करते. मी त्याबद्दल तिला थँक्यू देतो. सोबत नेटवर्किंग काय असतं, सोशल नेटवर्किंग, तिने आज मला खूप सगळ्या लोकांसोबत या जर्नीमध्ये जोडून दिलंय. सुरेखा जाधव मॅडम आहेत, डॉक्टर सुरेखा जाधव मॅडम आहेत, दिया मॅडम आहेत. खूप सगळी अशी मंडळी आणि आमचे दिव्यांग लोक, खूप सगळ्या लोकांना जोडून दिलंय. मला असं वाटतं की मला जिथं वाटतं की लोकांना कनेक्ट करता येत नाहीये किंवा कदाचित हा प्रॉब्लेम आहे आणि त्याला कसं सॉल्व्ह करता येईल, अंजू ते झटक्यामध्ये करून दाखवते माहिती आहे. तर प्रॉब्लेम सॉल्विंग नावाची गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये खूप जबरदस्त आहे. सो अंजू, त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुला अप्रिशिएट करेल. ती वुमेन विथ डिसेबिलिटी आहे, गर्ल विथ डिसेबिलिटी आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे की काय असतं विशाल सर आणि सगळ्यांना, की एखादा पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये खूप फरक असतो. एखादी वुमेन विथ डिसेबिलिटी असेल, जर ती व्हीलचेअर युजर असेल, आमच्या अंजनाताईंसारखी, आणि माझ्यासारखा जर कोणी पुरुष असेल, तर मला माहिती आहे की अंजनाताईंना माझ्यापेक्षा अडचणी जास्त असणार आहेत. माझ्यापेक्षा जेंडरच्या कॉन्टॅक्टमध्ये, लोकॅलिटीच्या कॉन्टॅक्टमध्ये, सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंडच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांचं डबल ट्रिपल लेवलला डिस्क्रिमिनेशन होणार आहे, सोशल एक्सक्लुजन होणार आहे. तर अंजलीच्या बाबतीत तिला खूप सगळं असं फेस करावं लागलेलं असेल जेंडरमुळे. तर हे देखील आपण लक्षात घेणं हे महत्वाचं आहे. बाकी मला असं वाटतं की अंजू खूप चांगल्या पद्धतीने कंट्रीब्युट करते. फक्त आमच्या दिव्यांग हिता इनिशिएटिव्हला नाहीये, खूप सगळ्या संस्थांसोबत जोडलेली आहे, खूप सगळ्या इंडिव्हिज्युअल सोबत ती जोडलेली आहे. आणि जिथं जिथं व्हॉलंटरी तिला संधी भेटेल, नॉट प्रोफेशनली, 1 रुपया न घेता. मला माहित आहे की मी जर एवढं काम केलं ना, एखादी खूप भारी युके गव्हर्नमेंटची चांगली स्कॉलरशिप किंवा फेलोशिप मिळवेल, असं काय व्हॉलंटरी काम केलं तर. पण ते सगळं हे व्हॉलंटरी काम करते. त्यामुळे मला तिचं अभिनंदन करायला आवडेल की कुठलाही स्वार्थ न ठेवता ती हे सगळं काम करते. आणि कामामध्ये क्वालिटी काय असते, डिलिव्हरी कसं म्हणतात, एखादं काम कसं पटकन द्यायचं, विदिन टाइम बाउंड, किंवा व्हॅल्यू ऍडिशन कसं म्हणतात, की एखादं काम असेल तर त्याला कशी व्हॅल्यू ऍड करायची, हे खूप जबरदस्त पद्धतीने आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पे बॅक टू सोसायटी है ना, की आपल्या लोकांसाठी झटणं हे 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 खूप महत्वाचं आहे. मागे वळून वळून बघणं हे खूप महत्वाचं आहे. हे अंजूच्या प्रवासामधून दिसतं. अंजू, तुला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा आहेत. आणि मला नक्की अपेक्षा आहे की आपण यापेक्षा अजून चांगलं काम आपल्या लोकांसाठी करणार आहोत. आणि सगळ्यांना त्यासाठी खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद बालाजी सर. नुपूर मॅडम, अनम्यूट करून बोलूया. अशोक सर, तुम्ही अनम्यूट केलंय, तुम्हाला बोलायचंय का आधी? हो, बोलायचंय. हा, बोला. फारच एक काम चालू आहे. स्वतःच तर काम करते, पण संपूर्ण दिव्यांगांसाठी चांगल्या पद्धतीनं व्हॉलेंटरी काम चालू आहे. अत्यंत निस्पृहपणे ती काम करत असते. आणि कुठलं फार मोठं एज्युकेशन नसताना सुद्धा अँकरिंग वगैरे बाकीच्या इतर गोष्टी सातत्यानं मी व्हॉट्सअपवर तिला पाहत असतो. व्हॉट्सअपवरचे मेसेजही वाचत असतो. लिखाणातही फार सुपिरियरपणा आहे तिच्या. वेगवेगळ्या अंगानं ती लिखाण करत असते. व्हॉट्सअपवरचे मेसेज, त्याच्यानंतर स्टेटस वगैरे असते, त्याच्यावर फार चांगल्या पद्धतीनं
लिखाण असतं. त्याच्यामुळं तिचा खरंच अभिमान वाटतो की हिला खरंच तळमळ आहे, एक सामाजिक बांधिलकी आहे. त्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून ती सातत्यानं काम करते, स्वतःला अजून हा बोला अशोक सर, तुमचं रेंज गेली होती. हा रेंज गेली. हा हो बोला हो बोला. रेंज गेली. हा मी अशोक सब्बर बोलतोय. छान काम करते फार. पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रेंज थोडा प्रॉब्लेम येतोय. गेली रेंजच गेली. नाही परत टाईप करता येतो तो, त्याला काय हा परत येतो तो, जात नाही. धन्यवाद अशोक रेंजच सर. गेली. नूपुर मॅडम बोलायचंय तुम्हाला. हॅलो. ऍक्च्युली खूप छान वाटलं जर्नी ऐकून आणि म्हणजे ऑल द बेस्ट तिला तिच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि खूप काही घेण्यासारखं आहे तिच्या ऑल ओव्हर सगळ्या प्रवासात. म्हणजे आपल्याला असं नेहमी वाटत असतं की इम्पॅक्ट जेव्हा दाखवायची वेळ येते की केवढं काम केलंय, तर आपल्याला नेहमी असं वाटत असतं की काहीतरी मोठ्या नंबर्स मध्ये किंवा असा दिसेल असाच इम्पॅक्ट दाखवला पाहिजे, किंवा काहीतरी 50 लोक किंवा 100 असा मोठ्या इम्पॅक्ट किंवा मी किती काम केलंय दाखवण्यासाठी. पण तिने जेव्हा कोविडचं स्पेसिफिकली ती सांगत होती की ऑनलाईन माध्यमातून आपण काम सुरू केलं, ती वेगवेगळ्या लोकांशी जोडली. तर भले तिने म्हणजे ऑनलाईन काम केलंय आणि त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी एव्हरीडे ज्या ती करते त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. आणि ते ती असंच करत राहील आणि तेच म्हणजे शिकायला मिळतं की प्रश्नाची गरज नाहीये. आपण आपल्या जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं समाजासाठी कॉन्ट्रीब्युट करत म्हणजे राहिलं पाहिजे. धन्यवाद नूपुर मॅडम. तुकाराम गायकवाड, तुम्ही हँड रेज केलाय, बोला तुम्ही. सर्वांना नमस्कार. अगदी थोडक्यामध्ये एक दोन मुद्द्यामध्ये रिस्पॉन्ड करावं वाटतं. अंजली आमच्या सगळ्यांसोबत प्रचंड ताकदीनं आमच्यासाठी खूप मोठा आधार वाटतो, कारण ग्रुपमध्ये जवळपास प्रत्येक जण सोबत पर्सनल टच मध्ये असल्यामुळं आम्हाला म्हणजे मला तर खूप कौतुक वाटतं किंवा आश्चर्य होतं की इतक्या सगळ्या लोकांना पर्सनली ओळखणं आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करणं हे तिला कसं काय जमतं. पण आम्ही अनुभवतोय मागच्या काही वर्षांपासून की अंजली मधला जो उत्साह आहे, मी आणि बालाजी आम्ही अ, तिला कायम म्हणत असतो की अति उत्साही. पण ते निगेटिव्ह अर्थानं अजिबात नाही. म्हणजे अति उत्साही हे थोडस निगेटिव्ह अर्थानं आपल्याकडे घेतलं जातं. पण तिच्या ऊर्जेला कम्पॅटेबल असं मॅच होणं हे म्हणजे पर्सनली माझ्यासाठी तरी शक्य नाहीये. बोलताना कोणत्याही कामामध्ये सपोर्ट करताना, उभं राहताना प्रचंड ऊर्जादायी व्यक्तिमत्व आहे आणि खूप प्रचंड असा व्यापक लोकसंपर्क असणार. ज्यावेळी मला आठवतंय आणखीन पण अंजली ग्रुपमध्ये जॉईन झाली, मला वाटतं काहीशे लोक त्या दिवशी ग्रुपमध्ये ऍड झाली होती. म्हणजे इतका तिचा संपर्क. सो अंजली खूप खूप शुभेच्छा. खूप प्रेम करता येतं तुला अ, छान पद्धतीनं. सो त्यासाठी खूप आभार आणि ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. थँक्यू. धन्यवाद तुकाराम सर. अजून कोणाला बोलायचं असेल तर अनम्यूट करा. रुकया मॅडम, विजय जाधव, ओप्पो नावाने कोणी जॉईन, जाकिया मॅम, प्रगती मॅडम, विश्वराज सर,
ज्यांनाही बोलायचं, दीपाली मोहिते मॅडम, तुम्ही चॅट मध्ये भरपूर लिहिलं. ज्यांनाही बोलायचंय प्लीज अनम्यूट करा आणि बोला. बोला साक्षी मॅडम. हो हाय सर. हा बोला बोला. माझं नाव साक्षी आहे. मी ना अंजूची बहीण बोलते. अच्छा बोला बोला. खरं तर तिच्याबद्दल बोलायचं तर खूप जास्त आहे. ती खूपच प्रेमळ स्वभावाची आहे आणि ती लहानपणापासून खूप काही मला मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्व चांगल्या गोष्टी तिने मला सांगितलेल्या आहेत आतापर्यंत. तिने वाईट गोष्टीत पण मला मार्गदर्शन केलेलं आहे आणि ती खूप चांगली आहे. तिच्याबद्दल बोलायचं गेलं तर खूप काही आहे पण आता ते एवढं काही बोलता यायचं नाही. थँक्यू साक्षी मॅडम. जाकिया मॅडम, तुम्हाला काही बोलायचं? हेलो सर, हेलो हाँ एवरीवन, गुड इवनिंग। अंजलि के बारे में बोलना है तो बहुत कुछ है, मतलब जैसे, लेकिन वर्ड्स ज्यादा नहीं है मेरे पास। और जैसे मोटिवेशनल है, इंस्पिरेशनल है, डेडिकेटेड पर्सन है सबके लिए, जो इंस्पिरेशन दे दे सभी को। और उससे जो बाकी के जो है दिव्यांग, उनको भी बहुत अच्छा एक ये है। जैसे वो एक क्या बोलते हैं उसको, मेन पिलर बोलते हैं, जो उसके लिए उसको देख के ऐसे लगता है कि सभी को हमने भी कुछ करना चाहिए, उसके तरफ से लेना चाहिए, मतलब। बट कुछ कुछ दिव्यांग पर्सन ऐसे नहीं करते हैं। कहाँ पे तो मतलब कॉन्फिडेंस नहीं होता है, लो कॉन्फिडेंस होता है, या फैमिली का रीजन हो सकता है, जो भी है। तो थोड़ा आगे आना चाहिए, जैसे अंजलि आ रही है, ऐसे ही सभी ने इनिशिएटिव लेना चाहिए, हर इसमें पार्टिसिपेट लेना चाहिए, और कॉन्फिडेंटली प्रूव करके बताना चाहिए कि हम नॉर्मल से भी कहीं ज्यादा अच्छा कर सकते हैं। बस, थँक्यू थैंक यू सो जाकिया मच। मॅम. लता कोरडे मॅडम. हॅलो. हा बोला मॅडम. नमस्कार. तसं अंजूबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यांनीच आता सांगितलं की जसं की शब्द कमी पडतात तसं तर मी पण म्हणेल, पण मी वेगळं काहीतरी सांगेन तिच्याबद्दल. तिची आणि माझी ओळख ऑनलाईन च्या माध्यमातून झाली. ते हे की ती मला विचारत होती, किशोर चक्र नारायण जे माझे सर आहेत ज्यांनी मला बऱ्याच विषयात मार्गदर्शन केलंय, त्यांनी मला तिचा नंबर दिला की तुला अंजली सूर्यवंशी नावाची मुलगी तुला हे करेल. कारण की मी पण दिव्यांग क्षेत्रातच जॉब केलाय 2 वर्ष, त्यामुळे मला दिव्यांग क्षेत्रात काम केल्याचा अनुभव आहे. आणि त्यांनी मला तिचा नंबर दिला होता आणि हिने मला मेसेज केले होते की दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणारी एखादी संस्था वगैरे आहे का, त्यासाठी तुझ्याकडे काही माहिती असेल तर मला सांग. आणि नंतर बालाजीशी बोलणं झालं. बालाजीकडून मग मला तिची अजून ओळख मिळाली की ती आपल्या दिव्यांग हिता या ग्रुपमध्ये आहे. आणि मग नंतर मी कंटिन्यू तिचा नंबर वगैरे सेव्ह केला. त्यानंतर मग मी कंटिन्यू तिचं ग्रुपवर मेसेज पाहत गेले, हे केले. ती कंटिन्यू ऍक्टिव्ह असते ग्रुपवर आणि खूप साऱ्या पोस्ट करते. मग ज्या एज्युकेशनच्या बाबतीत असतात, शिष्यवृत्तीच्या बाबतीत असतात, कंटिन्यू रिमाइंडर देते. तिचं लिखाण इतकं खूप सुंदर आहे आणि तिने माझी पण म्हणजे आत्मकथा, जी मी तिच्यासारखी लेखिका नाही बट तिच्याकडून थोडी प्रेरणा घेऊन मी पण लिहिण्याचा प्रयत्न केला होता आणि ते मी तिला असं कच्च्या स्वरूपात पाठवलं होतं. तिने खूप सुंदर त्याला एक टायटल देऊन खूप छान प्रकारे म्हणजे आत्मकथा मला हे करून दिली होती, पाठवून दिली होती, की जी एका वृत्तपत्रामध्ये पण छापून आलेली आहे. आणि तिच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात मला.
आणि ती कंटिन्यू ऍक्टिव्ह असते. मला पण आवडेल, मी पण तेव्हापासून थोडंफार तिचं बघून लिहायला शिकले. तिच्या एवढी छान लेखिका नाही बनणार कदाचित मी, पण तिच्याकडून मी ही गोष्ट शिकले की जर मनात आणलं तर आपण पण ती गोष्ट करू शकतो. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद लता मॅडम. दीपाली मोहिते, तुम्ही अनम्यूट केलंय, बोलायचंय काय? हो, बोलायचंय थोडं. बोला हॅलो ना. एव्हरीवन. माझी आणि अंजलीची अगदी कमी ओळख आहे. त्यामध्ये थोडं आम्ही जास्त भांडलो आणि कमी बोललो, पण त्या भांडणातून सुद्धा तिचं इतकं प्रेम दिसतं की बस. दुसऱ्याबद्दल नेहमी चांगला विचार करणारी व्यक्ती, आणि खरंच सगळ्या सांगतात तसं नेहमी ती ग्रुपवर ऍक्टिव्ह असते. आम्हाला तिच्या एवढा वेळ देणं होत नाही, पण तिच्या मी आवर्जून रात्री बघत असते काय चाललेलं असते, काय बोलतात. दररोज तिच्याकडं खूप अशी एवढी प्रचंड इच्छाशक्ती आहे ना, दिव्यांगांसाठी जी तळमळ आहे ती खरोखर मी आतापर्यंत 30-32 वर्षात पहिल्यांदा बघितली, आणि खूप साऱ्या गोष्टी तिच्याकडून शिकायला भेटतात. मी तर तिला 4 ओळीतच तिचं म्हणजे ती कशी आहे सांगेल. शरीरात असो वेगळी, हृदयात आहे अपार शक्ती खरी. कमतरता नाही ती ओळख आहे, दिव्यांग असणे हीच एक ताकद आहे. या 4 ओळीमध्ये अगदी परफेक्ट बसणारी अशी अंजली. तिच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, आणि स्वप्न तिची पूर्ण व्हावी यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू बोलायची संधी दिली त्याबद्दल. धन्यवाद दीपाली मॅडम. विजय जाधव सर, तुम्हाला काही बोलायचंय? आज अंजू जे बोलले ते म्हणजे इथं असणाऱ्या प्रत्येकाचं आहे शारीरिक व्यंगाबद्दल, परंतु शारीरिक व्यंगासोबत तिला जे वेगवेगळे आजार आहेत तेवढे आजार जर आपल्यापैकी कोणाला असतील तर आणि तेवढे आजार असताना असं स्माइल आणि एवढ्या ग्रुपवर ऍक्टिव्ह आणि प्रत्येकाची ओळख हे फक्त अंजूच करू शकते. कारण आपण एवढा दिवसभर काम करून किंवा बाकीचे सगळे कामावर कोण फक्त वेळ देतो, परंतु अंजू 24 तास सगळ्या ग्रुपसाठी सगळ्यासाठी अवेलेबल राहून आपलं काम करते. म्हणजे जास्त बोलू शकत नाही, पण एवढंच. ठीक आहे, थँक्यू. पुढील वाटचाली. धन्यवाद विजय जाधव सर. प्रगती मॅडम, तुम्हाला काही बोलायचंय? विश्वराज सर. जर कोणाला काही बोलायचं नसेल तर आपण समारोपाकडे जाऊया. अंजली मॅडम, खरोखर जे सर्वांनी कौतुक केलं आणि तुम्ही तुमच्या स्पीच मध्ये सांगितलं की कोरोनापासून आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांचे वेगवेगळे ग्रुप बनवणं, वेगवेगळ्या विषयांवर त्यांची माहिती शेअर करणं, त्या विषयाशी रिलेटेड. हॅट्स ऑफ टू यू तुमच्या सगळ्या कार्याला, आणि इतक्या डिफिकल्टी असल्यावर पण हे सगळं करत राहणं. तर निश्चितच प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे तुमचं. तर असंच पुढे वाटचाल करत राहावी, आणि तुमचे जे जे काही स्किल्स आहेत त्या वाढवत जाऊन त्याच्यावर जास्त काम करून, जे तुम्ही म्हणतात की सगळं समाजासाठी करायचंय आणि हेच क्षेत्रात काम करायचंय, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्या संपूर्ण टीम कडून तुमचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो की तुम्ही एक महत्वाचा वेळ या व्याख्यानमालेसाठी दिलाय. आणि निश्चितच मी जसं सुरुवातीला म्हटलं, इथं येणारी प्रत्येक व्यक्ती ही त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टरच आहे, आणि आम्हाला प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात, आणि ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. तर पुनश्च एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जाताना एक छोटासा संदेश द्यावा, त्यानंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. जर अंजना मॅडम असतील तर मी त्यांना विनंती करेल की
ते गीताने त्यांनी सांगता करावी. अंजली मॅडम एक छोटासा संदेश सर्वांसाठी. अंजली मॅडम एक छोटासा संदेश सर्वांसाठी द्यावा. आवाज येतोय माझा? हो हो सर, येतोय आवाज. तर मी सगळ्या दिव्यांगांनाच नाही तर म्हणजे नॉर्मल व्यक्तींसाठी पण एक संदेश देईल की कधीच म्हणजे जीवनामध्ये संघर्ष हे सगळ्यांच्याच असतात, पण कधी हार मानू नका, जिद्दीने पुढे जा. कारण यश हे आपल्या कडे चालून येत असतं, पण ती संधी शोधण्याचा प्रयत्न करा. आणि अजून एक संदेश मी देण्याचा प्रयत्न करेल दिव्यांग व्यक्तींसाठी खरं तर, की दिव्यांग व्यक्ती ज्या आहेत त्यांच्यामध्ये दुर्दम इच्छाशक्ती, जिद्द, परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. पण ती ओळखण्याची गरज आहे आणि ती ओळखणं खूप गरजेचं आहे. तरच लाईफमध्ये आपण काहीतरी अचीव्ह करू शकतो. हा संदेश मी दिव्यांगांसाठी देऊ इच्छिते. आणि मला असं वाटतं की समाजाचा दिव्यांगांकडे बघण्याचा जो उपेक्षित दृष्टिकोन आहे, तर तो बदलण्यापेक्षा ना दिव्यांगांनी आधी दिव्यांगांकडे बघण्याचा जो उपेक्षित दृष्टिकोन आहे, तो बदलणं खूप गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं की दिव्यांगांच्याच मदतीने दिव्यांग व्यक्ती पुढे जाऊ शकतात. कारण की दिव्यांगांना काय-काय फेस करावं लागतं हे एक दिव्यांग व्यक्ती चांगल्या पद्धतीने समजू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की एकमेकांच्या मदतीनेच आपण पुढे जाऊ शकतो. धन्यवाद अंजली मॅडम. नक्कीच खूप प्रेरणादायी असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. अंजना मॅडम प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करावी. कोणती प्रार्थना म्हणजे तुम्ही तुमची चौथीची आमच्या की तुमची जी की नेहमीची दुसरी प्रार्थना कोणती? आहे, अच्छा. तुमची हेल्परची प्रार्थना आहे ना, ती म्हटली तरी चालेल. बरं, एक वेगळी घ्यावीशी वाटते मला आज. हो, नक्कीच तुम्हाला जी आवडेल ती म्हणा. हो, चालेल. आशा निराशा जो जीवन में आए, होनी को कोई नहीं रोक पाए, हारेंगे ना हिम्मत कभी, ले चलो हम कसम, हारेंगे ना हिम्मत कभी, ले चलो हम कसम, मौसम बदलता रहेगा, ये दौर चलता रहेगा, ये तो घड़ी का बस ये तो घड़ी का सवेरा, आएगा फिर से सवेरा, ए वक्त तू रुकना नहीं, हिम्मत कभी रुकता नहीं, मुश्किल की घड़ियों में तुम मुस्काना, हारेंगे ना हिम्मत कभी, ले चलो हम कसम, हारेंगे ना हिम्मत कभी, ले चलो हम कसम. खूप छान अंजना मॅडम. एकदम नवीन आणि अगदी या सत्संगाची सांगता करण्यासाठी समर्पित असं गाणं म्हटलं. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आपण पुन्हा भेटूया पुढच्या संवाद सारथीच्या पुष्पासाठी. तोपर्यंत आपण थांबूया. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. करा म्हणजे 5 झाले. मांडीत बस आता बाबांच्या.